पहिलं म्हणजे तो पुतळा दुर्दैवानं हवेने पडला की कसा पडला, परंतु तो पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसांनाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे. आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटतं. आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशा चालतायत, बघू आता काय होईल. कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला सगळं हळूहळू बाहेर येईल. परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे ते आदित्य ठाकरे आणि नारायणराव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टीव्हीला पाहिलं. मला असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहे, सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतील. असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये, आता समजा मी तुमच्या समोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा तो नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायचं, तो जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो. असं थोडंसं जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की असे प्रकार घडणार नाही. ठीक आहे, संपला तेवढा विषय संपला. पुढे माझा विषय संपला, मी बोलतो उत्तर दिलं मी जर सांगितलं शांततेने सगळ्यांनी घेतलं पाहिजे. छत्रपतीचे आहेत, सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते, सगळ्यांनाच दुःख झाले. सत्तेत असताना आपल्या सत्तेत असताना आंदोलन करतो ठीक आहे ना, दुःख आहे त्याने ते जे आहे दुःख व्यक्त करणार आहे. आता ही जी तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे, जाणार का? हा, आता हे तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात. तर तुम्ही सांगा की कुठे कसे जाणार आहेत, काय तुम्हाला जास्त माहिती, आम्हाला काय माहिती नाही. राज्यामध्ये अनेक आहेत आता जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष दिलं पाहिजे. तरी सुद्धा ह्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहेत. तो पुतळा कसा दिसला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, तो बरोबर आहे का, अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात. अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानग्या असतात. PWD पण असेल, कारण काही चौथरा असेल, कुठे बसवायला काय असं वाटतं. हे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी घडतात. याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का बनवण्यामध्ये, मला कल्पना नाही, पण मी असं ऐकतो. पण म्हणतात ते नट बोल्ट ते बनवलेले होते, नट बोल्ट गंजले हवेलीमध्ये सुटले वगैरे. तुम्ही काय करू, पण ते पुतळे बनवण्याचे विशिष्ट पद्धती असते. त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग करणं, हवा किती आहे, वल्लभभाई पटेलांचा एवढा मोठा होता ते पण हवं तर असणार, परंतु सर्व प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. हवेचा जास्तीत जास्त रोग किती मोठा असेल, काय स्पीड असेल, त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे, त्याचा बेस कसा असला पाहिजे. कुठेतरी गफलत झालेली आहे एवढं तर नक्कीच. गॉडफादर नाही, आम्ही गॉडफादरची नाही, परंतु त्यांच्यावर आम्ही
आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असं आहे. मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. ते काही इथे बोलून दाखवण्यासारखं नाही. पण तेवढंच नाही, तर किमान 50 वेळा मंत्रिमंडळात सुद्धा आणि इतर ठिकाणी ते पत्र केले. अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जी काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं. तर त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं. हां. आणि नंतर त्यांनी परत हे केलं. परत आम्ही त्यांना सांगितलं. मी सारखं भांडत असतो. आता काय ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या त्या खात्यानं आणि क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा खातं त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं काय ते ठरलं. मला असं वाटतं की काही लोकांना ते पसंत नाही. त्यांना एक विशिष्ट खातं पाहिजे. आमचे पण प्रयत्न सुरू आहेत. परंतु काय आहे की काही लोकांना फटदेशी न्याय मिळतो. अगदी ऑलिम्पिकहून आल्याबरोबर किंवा एखादं पदक जिंकून आल्याबरोबर मोठे फंड सुद्धा मिळतात आणि सगळंच काय मिळतं. आणि काही लोकांना हे असं रखडत आम्ही सुद्धा लढत असतो. काय सांगू? म्हणून त्याचा कधी कुठच्या मुंबईला म्हणतो की नाशिकला नाशिकला तर आयुक्त आहेत त्या महानगरपालिकेचे आहेत रजेवर आहे. तर का रजेवर गेले ऐन वेळेला असं रजेवर जाणं योग्य नाही. कारण ही वेळ अशी असते की अनेक अडचणी शहरामध्ये उद्भवतात. म्हणजे रोगराईपासून अनेक. तर ठीक आहे आता डिपार्टमेंट खातं मुख्यमंत्र्यांकडे त्याचे पाहतो. परंतु याच्यामध्ये जे आहे कारवाई करायला पाहिजे एवढंच मी सांगेन. आणि आता मुंबई नाशिक म्हटलं तर ठीक आहे हे 40% प्रमाणामध्ये थोडीशी सुधारणा आहे पण अजून खूप सुधारणा आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. अजितदादांनी दीड तास मीटिंग घेतली. सर्व सेक्रेटरीज आणि सगळे कन्सर्न सगळे नॅशनल हायवेचे होते, पीडब्ल्यूडीचे होते, सेक्रेटरीज होते, सगळे लोक होते. आणि मी सुद्धा होतो स्वतः. दुसरे साहेब पण जे आहे ना ऑनलाईन होते. आणि अनेक ठिकाणी जे आहे डायव्हर्शन जिथं डायव्हर्शन होतं त्या ठिकाणी जे नेमकं तो रस्ता आणि पुढचा रस्ता त्याच्यामध्ये 4 इंच 5 इंच 6 इंच थोडा खाली वरतो. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या अतिशय हळू तिथून जाणार स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे जे आहे ते सगळं अडचणीचं काम होत होतं. तर ते आम्ही सांगितलं की ते अगोदर जे आहे त्याला स्लोप वगैरे व्यवस्थित द्या हे गाड्या ताबडतोब जातात. आणि दुसरी गोष्ट अशी होती ते साहेब म्हणाले होते की यांना आम्ही 250 वॉर्डन दिलेले आहे. त्यावेळेला मी म्हटलं वॉर्डन दिसत नाही. वॉर्डन कुणाकडे आहे? तर वॉर्डन त्या पोलिसांकडे त्यांनी दिलेले आहे. आणि आपल्याकडे एक ॲडिशनल डीजी डीजी ॲडिशनल डीजी तर नक्कीच आहे. त्यांचं काम आहे हे सगळ्या राज्यातल्या हायवेचं जे आहे व्यवस्थापन करणं. आणि मग तिथे थोडंसं नाही म्हटलं तरी शब्दाशब्दी खूप झाली जोरदार. कुठेच वॉर्डन. आता मी बघितलं तर ठिकठिकाणी हे वॉर्डन आणि त्यांच्या जोडीला पोलीस हे उभे आहेत. आणि त्यामुळे ती आणि जे पण जे आहे त्या ठिकाणी त्यांना स्टॉप करायचे होते खटकी ज्याला आपण म्हणू ती जे आहे कमी करण्याचं काम झालेलं त्यामुळे ठीक आहे. आता जरा 10 तास नाही म्हणजे मला तरी 4-5 तास तरी लागतातच. कारण काही काही ठिकाणी अजून रस्ता खराब आहे. काही ठिकाणी जे आहेत जे अंडरपास केलेले आहेत वरून जावं लागतं. त्याचं टॉपिकच गेलेलं आहे. ते परत काम सुरू आहे. कधी कधी जास्त पाऊस असल्यामुळे सुद्धा काम करता येत नाही. आता पाऊस उघडला तर त्याने ते काम करतील. परंतु जोपर्यंत ते समृद्धीचं काम होत नाही पूर्णपणे भिवंडी बायपास तोपर्यंत या थोड्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. मी
त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी मला दिलेल्या आमंत्रणाबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानलेले आहेत. मला असं वाटतं की हे जे प्रश्न जे आहेत सोडवण्यासाठी मी ज्या ठिकाणी आता आहे तिथून प्रयत्न करतोय. जो ज्या ज्या ठिकाणी असेल त्यांनी त्या त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जो कुठल्याही पक्षात असेल, असंही सांगतो आमचे अनेक मित्र असतात वेगवेगळ्या पक्षात असतात, म्हटलं असं नाही. पण ओबीसीचे प्रश्न किंवा ओबीसी अन्याय होत असेल सगळ्यांनी आवाज उठवा. कोणी सरकारमधून मदत करेल, कोणी बाहेरून करेल, कोण आणखी कुठून करेल, कोण कोर्टामधून करेल, सगळ्यांनी अशा प्रकारे मदत करा आणि अन्याय होणार नाही एवढं. मला काही माहिती नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीला मला काय त्यांनी बोलवलं नाही. त्याच्यामुळे तिथे काय चर्चा झाली हे मला कसं कळणार. पवारसाहेब काय म्हणतात, उद्धवजी ठाकरे काय म्हणतात, काँग्रेसचे लोक काय. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. जो है उसको हम कहेंगे कि छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू जो पुतला जो है वो जो कारण क्या है वो तो उसकी जांच हो रही है, गिर गया। तो उसके लिए छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले हर शख्स को दुख हुआ है। तो दुख प्रकट करने के लिए ये मुक्त आंदोलन है। उसे अगर निषेध करने के लिए नहीं, तो दुख है हमको, कारण कुछ भी है, मगर गिर गया ये जो है पुतला, ये दुख की बात है। तो उसके लिए जो है संवेदना प्रकट करने के लिए ये आंदोलन। हाँ, सरकार में होते हुए हम दुख प्रदर्शित कर सकते हैं। अगर हमको पसंद नहीं है तो उसके बारे में हम बोल सकते हैं। ठीक है, अभी मैं जा रहा हूँ मेरे जरा मतदार संघ में कुछ और कुछ सवाल खड़े हुए हैं तो पानी के बारे में भी जरा वहाँ भी मुझे देखना है। और हमारे लोग जो है वो जो है ये मुक्त आंदोलन जो है संवेदना प्रकट करने के लिए, दुख प्रदर्शित करने के लिए करेंगे हम भी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।